एक दुबार नावाच्या याच्यावरून जो आता सगळ्यात मोठा वाद सुरू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय निवडणूक अखत्याराची जी लिस्ट आहे तीच आपण आता परत एकदा वापरतोय असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे। मुळात यातल्या दुबार नावांच्या संदर्भात तुम्ही जे सांगताय की काही ठिकाणी डबल स्टार ज्यांची नावं साम्य असेल, पत्ता साम्य असेल, त्यांच्या संदर्भातले स्टार असेल, तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का, किती आहे? नाही, दुसरं ऍक्च्युअली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही, कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या 2 दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली, कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत, ते ॲक्च्युअल दुबार नाही, ते संभाव्य दुबार आहेत। वाघमारे जी, एक सवाल ऐसा है वाघमारे जी, लेफ्ट साइड राइट साइड में देखिए आप। वाघमारे जी हेलो दिनेश जी, सवाल ये है, अपने देश का संविधान ये कहता है कि भले 100 लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उसे सजा नहीं होनी चाहिए। सवाल यही है कि सारे पॉलिटिकल पार्टी, एक पार्टी छोड़कर सारे पॉलिटिकल पार्टी कह रही कि इनका मतदान यहाँ हुआ है, इनका मतदान यहाँ हुआ है, ये घर में 10 लोग रहते हैं, 50 लोग रहते हैं, शौचालय में है। आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दे रहे कि ये हमारी जिम्मेदारी नहीं है, दूसरे की जिम्मेदारी है। आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसा नहीं लगता कि ये चुनाव निष्पक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं हो? वो कितने हैं ये छोड़ दो, इसकी जिम्मेदारी आप लेते हैं नहीं लेते हैं क्या? और सवाल दूसरा ये है कि ये होते हुए भी आप चुनाव करवाना चाहते हो? कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही मतदारांवर अन्याय होणार नाही। जो मतदार योग्य आहे, मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होते, तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला तिथे सुद्धा ते तपासणी करू शकतात। सर उद्धव ठाकरे बैठक झाली होती, या बैठकीमध्ये त्यांनी काही मागण्या जो कह रहे हैं कि जो संभाव डुप्लीकेट वोटर्स हैं उनकी संख्या कितनी है और आप कितने तारीख तक इनको चिन्हित कर पाएंगे, क्योंकि आप 2 तारीख को ही वोटिंग लेने की बात कर रहे हैं। नाही, मतदानाच्या 2 दिवस आधी एक्झॅक्टली जे फिगर्स आहेत ते अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नहीं है।